या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन करत शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत। कांद्याच्या माळा गळ्यात घालून लक्ष आंदोलन सुरू केले आहे। कांद्याला तात्काळ भावांतर योजना लागू करावी, हमीभाव जाहीर करावा आणि आधीच विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे। तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 आमदारांनी अधिवेशनात कांद्याचा प्रश्न ठामपणे मांडावा, अन्यथा सभात्याग करावा अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव। तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मार्केट कमिटीशी चर्चा करा, त्यातून निर्णय करा। तुम्ही आता हे आंदोलन खाली उतरून थांबवावं अशी प्रशासनाच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं। याचं कारण की भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला भाव देण्यात यावा। याचा अर्थ असा होतो की ज्या कांद्याचे भाव 2000 रुपयाच्या आत म्हणजे 1500 रुपये जर गेले तर शेतकऱ्याला 500 रुपये परतावा द्यावा। ज्या शेतकऱ्यांचे 1000 गेले त्याला 1000 रुपये परतावा द्यावा। असे भावांतर योजनेच्या अंतर्गत शासनाने, केंद्र सरकारने त्वरित भावांतर योजना लागू करावे। जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही घातलं, जर शेतकऱ्यांच्या भावांतर योजना लागू जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सोबत बैठका घेऊन गावोगावी जाऊन आणि दिल्लीकडे कूच करू आम्ही। आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये आपण पाहिलं असेल की सकाळी 1000 रुपयाच्या आत भाव आलेले आणि याच्या संदर्भात या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची गरज होती। जे कायमचे आंदोलन त्यापेक्षा या ठिकाणी शोले स्टाईल शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। ते आमची एवढीच मागणी होती या ठिकाणी की जे काही 15 आमदार आपले विधानसभेमध्ये आहेत नाशिक जिल्ह्यातले, त्या सगळ्याच आमदारांनी फक्त आज वॉकआउट केलं पाहिजे विधानसभेमधून, किंवा आपल्या कांद्याच्या संदर्भात भावांतर योजनेच्या संदर्भात असतील, नाफेडच्या चुकीच्या पद्धतीने खरेदी असेल, या मागण्या घेऊन त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत। या ठिकाणी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सन्माननीय आमदार कोकाटे साहेबांचा आंदोलन सुरू असताना फोन आला होता। आम्ही त्यांनाही विनंती केली की साहेब, आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, आपण कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, की आपण या संदर्भात कांद्याची लक्षवेधी विधानसभेमध्ये करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली आणि प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन या ठिकाणी थांबवलंय, तात्पुरतं थांबवलंय। परंतु शासन जर लक्ष देणार नसेल तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन, उग्र आंदोलन या ठिकाणी केले जातील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं शोले स्टाईल आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्याचा कांदा ट्रॉली टाकेपर्यंत किंवा त्याच्या वाहना टाकेपर्यंत त्याला बाजारभाव या ठिकाणी माहीत नसतो आणि मार्केटच्या खळ्यामध्ये आल्यानंतर त्याची कुठेतरी फसवणूक या ठिकाणी केली जाते। यामध्ये कुठेही व्यापाऱ्याचा पण दोष नाही आणि शेतकऱ्याचा पण दोष, पण व्यापारी आणि शेतकऱ्याचे काही समीकरण आहे ते समीकरण सरकारच्या माध्यमातून कुठेतरी चुकलेलं आहे। भावांतर योजना या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि ती भावांतर योजना जर या ठिकाणी लागू जर झाली तर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकतो। किमान सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावा। याचं कारण असं आहे का त्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे रोज नव्यानं भाव या ठिकाणी वाढत आहे आणि शेतकरी कुठेतरी पुरता फासला जातोय। मग त्याची जी फसवणूक आहे ही फक्त सरकार थांबू शकतं आणि हा गरीब शेतकरी, कष्टकरी शेतकरी जर सरकारकडे मायबाप म्हणून जर बघत असेल तर त्या मायबापाचं लेकरांना न्याय देण्याचं काम आहे आणि सरकार कदाचित या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देईल ही आम्हाला खात्री आहे या ठिकाणी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।